समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून गाड्यांना पंक्चर करण्यात येत आहे, अशा प्रकारची एक पोस्ट काल व्हायरल झाली, म्हणजे 9 सप्टेंबरला. आणि ती महाराष्ट्रभर व्हायरल झाली मोठ्या प्रमाणात, कदाचित देशभरातही झाली असेल. व्हिडिओ काढणारा व्यक्ती हे सांगत होता की पोलीस प्रशासन सुद्धा कुठल्याच बाबतीमध्ये प्रतिसाद देत नाही आहे. तर या पोस्टमुळे काय झालं की लोकांमध्ये घबराट निर्माण झाली, संभ्रम निर्माण झाला. मात्र या व्हिडिओला जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर लक्षात येईल की ते जे खिळे दिसत होते ते एका विशिष्ट पॅटर्न मध्ये दिसत होते. आता चोर जर त्या ठिकाणी खिळे ठोकतील तर निश्चितच एवढा प्रॉपर पॅटर्न मध्ये ठोकणार नाही. तर ते समृद्धीचा जो भाग जो आहे त्या भागाचं मेंटेनन्स ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीने उपचारात्मक पद्धतीमध्ये नोझल्स लावले होते आणि त्याद्वारे काही लिक्विड, काही सोल्युशन त्या भागांमध्ये सोडलं होतं. ज्या भेगा पडतात सिमेंट रोडवर त्या भेगांवर उपचार म्हणून. तर या चुकीच्या पोस्टमुळे काय झालं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पोलीस प्रशासनाविरोधात लोकांचं मत वाईट झालं की पोलीस साथ देत नाही आहे, प्रतिसाद देत नाही आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी अशा होणं फार वाईट आहे, कारण निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अतिशय चांगला आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर समृद्धी सारखा जो महामार्ग आहे तो अत्यंत चांगला महामार्ग आहे आणि त्या महामार्गावर अशा प्रकारची लूट होते आणि प्रशासन याबाबत प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर लोकांना थोडंसं वाईट वाटलं. मात्र आता याबाबत खुलासा करणाऱ्या पोस्ट येत आहे. त्यामुळे माझं एकच विनंती आहे सर्वांना की या प्रकारच्या चुकीच्या पोस्टला फॉरवर्ड करू नये. त्याबाबत सत्यता काय आहे ती बघून घ्यावी. अनेक जण त्या समृद्धी महामार्गावर जाऊन फोटो काढतात, हे देखील चुकीचं आहे. त्या महामार्गावर कुठेही थांबू नये असा स्पष्ट नियम आहे, कारण तो एक्सप्रेसवे आहे. तर तुम्हाला काय वाटते अशा पोस्ट व्हायरल होण्याबद्दल? कमेंट करा आणि सांगा. बोलत राहूया. थँक्यू.